सर्वसामान्यांसाठी झटका देणारी। पश्चिम आशियातील युद्ध आणि हॉर्मो समुद्रधुनीतील तणावामुळे देशात महागाईनं 42 महिन्यांचा उच्चांक गाठलाय। एप्रिल 2026 मध्ये घाऊक महागाई दर थेट 8.3% जाऊन पोहोचलाय। मार्च मध्ये हा दर फक्त 3.88% होता। एका महिन्यात दुपटीहून अधिक वाढ त्यामध्ये झालेली आहे। मात्र ही वाढ काही दिवसात झालेली नाही, तर काही महिन्यांचा हा काळ आहे ज्यामध्ये महागाईत अलीकडची सगळ्यात जास्त अशी ही वाढ झालेली पाहायला मिळते। येत्या काळातही अशीच परिस्थिती राहील असा अंदाज हा देखील तज्ञांनी व्यक्त केलेला आहे। महागाई वाढण्याची नेमकी काय कारण आहेत तीही आपण जाणून घेऊयात। युद्धजन्य आणि तणावग्रस्त अशी ही परिस्थिती आहे। त्याचबरोबर हॉर्मझ समुद्रधुनीतील अडथळे ही देखील सगळ्यात महत्त्वाची कडी आहे। तर कच्च्या तेलाच्या किमती या प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत। त्याचा परिणाम हा पेट्रोल डिझेलवरती होतोय। वाहतूक आणि लॉजिस्टिक खर्च, धातू वस्त्रोद्योगातील महाग उत्पादन हे अर्थातच त्यामुळे होतोय। गॅसची सध्या कमतरता आहे। ऊर्जा खर्चाचा उद्योगांवरती प्रचंड परिणाम पाहायला मिळतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून सध्या महागाई वाढलेली पाहायला मिळते। तर एअर इंडियाच्या तिकिटाचे दर देखील अक्षरशः गगनाला भिडलेत। विमानांची संख्या कमी झाली आहे आणि तिकिटांचे दर अर्थातच वाढले। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे तिकिटाचे भाव सुद्धा वधारलेले आहेत। विमान कंपन्या या सगळ्यात जास्त इंधनावरच अवलंबून आहेत आणि इंधनाची झालेली दरवाढ त्याचा परिणाम म्हणून सध्या पेट्रोल डिझेलच्या किमती या इतक्या प्रचंड वाढल्या आहेत की आता या एअर इंडियानं आपल्या तिकिटांचे दर सुद्धा प्रचंड वाढवलेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेत। पेट्रोल 3 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 3 रुपये 11 पैसे प्रति लिटर इतकं महागलंय। गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम लवकरच देशांतर्गत ग्राहकांवर होईल अशी चर्चा सुरू होती। आता अखेर तेल कंपन्यांनी आजपासून इंधनाच्या किमतींमध्ये वाढ केलेली आहे। सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे आणि तब्बल 3 रुपयाची ही घसघशीत वाढ आहे, ज्याचा फटका अर्थातच सर्वसामान्यांनाही बसणार आहे। मुंबईतल्या पेट्रोल पंपावरनं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे याचा थेट परिणाम आता होताना पाहायला मिळतोय। आज पेट्रोल आणि डिझेलचे दर पेट्रोल हे 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी वाढलेलं आहे। आणि पेट्रोल पंपावरती आत्ता जर आपण स्थिती पाहायला गेली तर अनेक नागरिक हे इंधन भरतायत, मात्र मोठा फटका हा सर्वसामान्यांना बसला असं आपण म्हणू शकतो। कारण का या 3-3 रुपयांच्या वाढीमुळे येणाऱ्या काळात महागाई जी आहे ही वाढू शकते आणि अशाच पद्धतीनं दर जर वाढले तर काय करायचं अशा पद्धतीचा प्रश्न हे सर्वसामान्य करतायत। त्यामुळे ज्या पद्धतीनं आज पेट्रोलचे दर हे 106 रुपये 58 पैसे आहेत, तर डिझेल हे 93 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे। आपल्यासोबत काही सर्वसामान्य आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ज्या पद्धतीनं हे दर वाढलेले आहेत पेट्रोल आणि डिझेलचे 3-3 रुपयांनी, किती मोठा झटका आहे हा सर्वसामान्य म्हणून? आता पेट्रोलचे भाव वाढले तर ते सामान्य माणसाला तर परवडणार नाही। कारण की नोकऱ्या पण आता बघताय तुम्ही, लोकांना नाही भेटत आहे। शिकूनही लोक असेच बसले आहेत, एवढे 15वी करा काही करा, जे काही असतात कोर्स वगैरे करूनही लोकांना बिकॉम वगैरे करूनही नोकरी नाही, तर काय करणार? या इंधन दर वाढीमुळे महागाई वाढेल असं वाटतं येणाऱ्या काही दिवसांमध्ये? आता असंच वाटू लागलं आहे की महागाई वाढणार। आता माणसाने सर्वसामान्यांनी करायचं काय? मुंबईनं राहणं तर जगणं मुश्किलच झालं। काय अनुभव? काल वेगळ्या दरानं पेट्रोल भरला, आज वेगळ्या पैसे जास्त जात आहेत। हां, 5 रुपये जर ते बोलले मला वाढले तर काय करणार? आता मला गाडीची गरज आहे, गाडी मी चालवतो, गाडीशिवाय पुढे मला जाता येत नाही, त्यामुळे मला भरणं गरजेचंच आहे। यांनी अत्यंत बोलकी प्रतिक्रिया दिली की महागाई वाढते, त्यामुळे नेमकं करायचं काय? आपण आज पेट्रोल आणि डिझेलचे दर हे साधारणतः 3-3 रुपयांना वाढलेले आहेत। कशा पद्धतीनं बघताय? महागाई वाढते असं वाटतंय का? पेट्रोल और डीजल के दाम जो है बढ़ चुके हैं आज। सब नॉर्मल था, लेकिन अभी अचानक बढ़ गया तो थोड़ा प्रॉब्लम तो होता है। हाँ, 3-3 रुपये से बढ़त हो गई है। झटका है, एक पता चला अभी ये झटका है, फिर अभी पता चला तो वो तो है। रेगुलर काम करने वाले लोग या ऑर्डर करने वाले लोग हम लोग, धक्का तो है थोड़ा। ऑर्डर करेंगे तो इसका मतलब ऑर्डर के भी दाम अभी बढ़ जाएंगे? नहीं, वो नहीं बढ़ेंगे, वो वैसे ही रहेंगे नॉर्मली। फुल कर
आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जवळपास 3-3 रुपयांनी वाढवलेले आहेत. कशा पद्धतीने बघता, एक सर्वसामान्य म्हणून हा मोठा झटका आहे 3-3 रुपये वाढणं? हो बरोबर आहे. आणि जनमाणसाला तो सर्वसामान्य जनतेला तो परवडणार नाही आहे. दरवेळेला हा जो भाव वाढत चालला आहे, त्यामुळे काय होते, माणसानं हे जे साधन आहे सध्याच्या ह्याच्यामुळे आपण जे चलनवलन साधन आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर दरवाढ केली तर पुढे कठीण आहे, देशामध्ये राहणं कठीण होतं. अत्यंत बोलकी प्रतिक्रिया आहे. ज्या पद्धतीने हे दर वाढत आहेत त्याचे कशा पद्धतीनं परिणाम होतील याची कुठेतरी एक समज किंवा जाणीव जी आहे ही आता सर्वसामान्यांना झालेला आहे, किंवा त्याचा वेध हा सर्वसामान्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महागाई वाढू शकते अशा पद्धतीची ही प्रतिक्रिया या सर्वसामान्यांच्या पेट्रोल पंपवरनं येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह विशाल पाटील, NTV मराठी, मुंबई. तर सध्याच्या पेट्रोल डिझेल दरवाढीचे परिणाम हे सर्व दूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहेत. बुलढाण्यामध्ये सुद्धा नेमकी काय स्थिती आहे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी. बाजारपेठेमध्ये व युद्धजन्य परिस्थितीचा कुठेतरी परिणाम आता थेट पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर आज आपल्याला वाढलेला दिसून येत आहे. आज हा जो वाढलेला जो दर आहे डिझेल आणि पेट्रोलचा, जवळपास 3 रुपयापेक्षा जास्त या डिझेल आणि पेट्रोलवर एका सोबत ही वाढ झालेली आहे. काही दिवसापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिझेल आणि पेट्रोल याचा वापर कुठेतरी आवश्यक आहे तिथेच करावा, कॉमन व्हेकलचा वापर करावा, ई व्हेकलचा वापर करावा, याकरता त्यांनी कुठेतरी आव्हान केल्यानंतर आज ही जी आहे 3 रुपयाची डिझेल आणि पेट्रोलवर आपल्याला दरवाढ झालेली दिसत आहे. आपण इथे पाहू शकता, सकाळची वेळ आहे आणि ज्या पद्धतीने ही दरवाढ झालेली आहे त्यामुळे आता एक प्रकारे ग्राहकांना देखील कुठे हा एक प्रकारे त्यांच्या खिशाला मोठा फटका आपल्याला म्हणावा लागेल. काय सांगाल आपण, ही जी दरवाढ झालेली आहे कसं पाहता या दरवाढी करता? वाढ झालेली आहे त्याच्यामुळे आता इंधन पेट्रोलची बचत मोदी सरकारने सांगितलेली आहे किंवा थोडा आता चार्जिंगची गाडी आणि प्रदूषण कमी करा, त्याच्यामुळे दरवाढ झालेली आहे. आणि महामारीचे आणि टॅक्समारीमुळे डिझेल पेट्रोल आहे त्याच्यामुळे भाव वाढ होणारच होती. तर सकाळपासून इथे आता रांगा देखील लागायला सुरुवात झालेली आहे आणि ही दरवाढ जी आहे एक प्रकारे मोठा ग्राहकांच्या खिशाला हा सकाळपासूनच एक मोठा फटका म्हणावा लागेल. अमोल सराफ, NDTV मराठी, बुलढाणा. जागतिक तर महानगर गॅस लिमिटेडनं किरकोळ दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात CNG महाग झालाय. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि या परिसरातील CNGचा दर 82 वरनं 84 रुपये प्रति किलो असा झालाय. या दरवाढीचा परिणाम रोज प्रवास करणाऱ्या मोठ्या वर्गावरती होऊ शकतोय, कारण अर्थातच रिक्षा, टॅक्सी आणि बस मोठ्या प्रमाणावर याच इंधनावर म्हणजे CNGवर अवलंबून आहे. आणि त्यामुळेच कालच रिक्षा संघटनांनी मागणी केलेली होती की आता रिक्षाचे जे दर आहेत ते सुद्धा वाढवावेत. देखिए रेट जो बढ़ा है ना, इस पे तो हम लोग का काम प्रभाव पड़ चुका है बहुत. मतलब देखिए सवारी तो जितना रेट बढ़ा है ना CNG का, उतना तो पैसा दे नहीं रहा है. हम लोग ओला उबर रैपिडो चलाते हैं, उसका भी पैसा अच्छा नहीं है क्योंकि सब बाहर की कंपनी है, ये मनी पैसा देता है. और किलोमीटर जो हमारा दिल्ली गवर्नमेंट का जो मीटर है ना, उससे भी बहुत कम पैसा दे रहा है एवरा प्रेजेंट टाइम में ओला उबर रैपिडो. और गैस का तो यहीं बढ़ गया, 2 रुपया सीधा बढ़ गया. पहले था पेट्रोल तो हम लोग यूज नहीं करते हैं सर, तो उसका रेट नहीं मालूम है. और गैस जो हम लोग प्रवासी मजदूर जो बाहर से आए हुए हैं, दिल्ली में रहते हैं, उनके लिए सर हम लोग के लिए बहुत ज़्यादा डिफ़िकल्ट है यहाँ पे, मतलब रहना, खाना. हम क्या करेंगे, सरकार की मनमर्जी, और जब मर्जी बढ़ाते रहे, वो तो सरकार की मनमर्जी चल रही है उनसे. हम लोग के रोटी पानी और रोजगार पे तो असर पड़ेगा. कोई तो किराया बढ़ नहीं रहा ना, जो भी बढ़ा हुआ तो उस पर भी कोई नहीं बढ़ रहा है.